ऑपरेशन सिंदूर नावाने भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही दलांनी ही कामगिरी बजावली असून देशभरात आज भारत माता की जय आणि जय हिंदची घोषणाबाजी होतीये। तर भारताने पहलगाम हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेतल्याने पीडित कुटुंबियांनी देखील समाधान व्यक्त केले। विशेष म्हणजे आजच्या या हल्ल्याच्या योजनेत भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉची भूमिकाही तितकीच महत्त्वाची राहिली। भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी सीमारेषेच्या हद्दीत न जाताच पाकव्याप्त काश्मीरातील 5 आणि पाकिस्तानात 4 दहशतवादी तळ भारताने बेचिराख केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार भारतीय वायुदलाने ऑपरेशन सिंदूर असं या मोहिमेचं नाव ठेवलं होतं। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रॉने या ठिकाणांचं टार्गेट ठरवलं होतं। पाकिस्तानमधील या दहशतवादी तळांची माहिती भारताची गुप्तचर संघटना म्हणजेच रॉ कडूनच भारतीय सैन्य दलास प्राप्त झाली। आजच्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद इत्यादींच्या ठिकाणांवर तातडीने क्षेपणास्त्र फेकण्यात आले होते। भारतीय वायुसेनेच्या विमानांनी काही मिनिटातच ही ठिकाणे नेस्तनाबूत केलीत। विशेष म्हणजे पाकिस्तानमधील या तळांवर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या ISI मधील अधिकाऱ्यांचे येणे जाणे देखील होतं, अशी माहिती आता समोर येतेय।